वादी मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल करतो, त्याचे समन्स विरुद्ध पार्टीला म्हणजेच प्रतिवादी यांना पाठवले जाते। ते समन्स मिळून सुद्धा प्रतिवादी हे मेहरबान कोर्टामध्ये हजर राहिले नाहीत, तर माननीय कोर्ट हे प्रतिवादी विरुद्ध एक्स पार्टी ऑर्डर म्हणजेच एकतर्फा चौकशीचा आदेश करतात। दाव्याची सुनावणी त्या प्रतिवादीच्या गैरहजेरीमध्ये घेतली जाते व वादीचा साक्षी पुरावा घेऊन निकाल दिला जातो। अशा प्रकारच्या प्रतिवादी विरुद्ध एकतर्फा हुकुमनामा झाला असेल तर प्रतिवादी यांना त्या हुकुमनाम्याच्या विरुद्ध दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर 9 रूल 13 प्रमाणे ज्या न्यायालयाने हुकुमनामा केलेला आहे त्याच न्यायालयामध्ये तो हुकुमनामा रद्द करून मागता येतो। त्यासाठी प्रतिवादी हे माननीय न्यायालयामध्ये सुनावणीसाठी का हजर राहिले नाहीत याची सबळ कारणे व पुरावा देऊ शकतात। त्याचा विचार करून माननीय न्यायालय हे तो आदेश रद्द करायचा किंवा नाही हे ठरवतात आणि प्रतिवादीला दुसरा एक पर्याय असतो, तो म्हणजे एकतर्फा हुकुमनाम्याच्या विरुद्ध वरिष्ठ दिवाणी न्यायालयामध्ये अपील दाखल करणे। परंतु प्रतिवादी यांना ज्या न्यायालयामध्ये एकतर्फा हुकुमनामा झालेला आहे त्या न्यायालयामध्ये तो रद्द होऊन मिळण्यासाठीचा अर्ज व वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील असे दोन्ही पर्याय एकाच वेळी वापरता येतील का? नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक। कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया। जनरली दिवाणी व फौजदारी प्रोसिजरल लॉमध्ये जर एखाद्या आदेशाविरुद्ध दाद मागावायची असल्यास व ती दाद मागण्यासाठी 2 फोरम म्हणजेच 2 ठिकाणी उपलब्ध असतील तर त्यापैकी एका ठिकाणी दाद मागता येते। तशा कायदेशीर तरतुदी आहेत, परंतु या प्रकरणामध्ये प्रतिवादी हे त्यांच्या विरुद्ध झालेल्या एकतर्फी हुकुमनाम्याच्या विरुद्ध ज्या न्यायालयाने एकतर्फा हुकुमनामा केलेला आहे त्या न्यायालयामध्येही तो हुकुमनामा रद्द होण्यासाठी दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर 9 रूल 13 प्रमाणे अर्ज दाखल करू शकतात व त्याच हुकुमनाम्याच्या विरुद्ध वरिष्ठ अपील कोर्टामध्ये म्हणजे जिल्हा न्यायालयामध्ये सुद्धा अपील दाखल करू शकतात किंवा त्यापेक्षा वरिष्ठ न्यायालयामध्ये योग्य ते अपीलीय कोर्टामध्ये अपील दाखल करू शकतात। आणि याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने मेसर्स निर्जा रिटेलर्स विरुद्ध जंगलू यांचे वारस या केसमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला असून तो न्यायनिर्णय ऑल इंडिया रिपोर्टर 2018 सुप्रीम कोर्ट पान नंबर 753 यावर रिपोर्टेड झालेला आहे। त्या महत्त्वपूर्ण न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की प्रतिवादी एकाच वेळी दोन्ही ठिकाणी म्हणजे ज्या न्यायालयाने एकतर्फा हुकुमनामा केला त्या ठिकाणी व त्या हुकुमनाम्याच्या विरुद्ध वरिष्ठ अपील कोर्टामध्ये असे दोन्ही ठिकाणी एकाच वेळी हुकुमनामा रद्द करून मिळण्याची मागणी करू शकतात। परंतु दोन्हीपैकी ज्या केसमध्ये आधी निकाल होईल तो निकाल ग्राह्य मानला जाईल व त्याच मुद्द्यावर दुसऱ्या कोर्टात प्रलंबित असलेली केस ही आपोआप रद्द होईल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा। कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा। बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येत राहतील।